राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। ठाकरे गट, काँग्रेस, तुतारी अधिवेशनात दिसली नाही। विरोधकांच्या अंतिम आठवड्याचा विखेंनी हा समाचार घेतलाय। या संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरेंनी। आपल्या सोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत। सर, आज अधिवेशनाचा अंतिम आठवडा प्रस्ताव टेबल होतोय आणि प्रथा परंपरेप्रमाणे ज्या प्रकारे विरोधक आक्रमक व्हायचे, पायऱ्यांवरची आंदोलन व्हायची, ती या अधिवेशनात पाहायला मिळाली नाहीयेत। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विशेष करून दुरावा पाहायला मिळतोय का? नाही, त्यांचा एकोपा कधी नव्हताच आहे। ह्या सत्तेच्या लालसाने एकत्र आलेली लोक होती ही, आणि त्यांचे जे लीडर होते ते आमच्या राज्याचे जाणते राजे होते। आता जाणते राजांनीच भूमिका काय घेतलेली आहे, जी भूमिका घेतलेली आहे त्यांचा तरी पक्ष कुठं दिसतोय? तुतरेवाले सुद्धा गायब आहेत। काँग्रेसचं तर ठाव ठिकाणं नाही आहे। बिहारच्या नंतर त्यांचा आत्मविश्वास तुटलेला आहे। स्वाभाविकपणे आता राजीव उबाटा आहे। आता त्यांचा उबाटाचा खरं म्हणजे त्याचं मनसेला बरोबर घ्यावं किंवा काँग्रेसला बरोबर घ्यावं, त्यांनाही त्यांची दिशा समजायला तयार नाही आहे। स्वाभाविकपणे जे दिशाहीन झालेले लोक आहेत, त्यामुळे त्यांना पायऱ्या आमच्या जे आम्ही एका काळी पायऱ्यावर बसून गाजवलेलं आहे आम्ही, त्याच चित्र दिसत नाही आपल्याला। तर संजय राऊत साहेबांनी आता खरं विषयात सर उद्धव ठाकरेंनी सुद्धा केव्हा तरी त्यांना अशी आठवणीच आपण विधानसभेत गेलं पाहिजे। आलेच हरकत नाही, पण मला वाटतं आता कुठला मुद्दा शिल्लक नाही आहे, जनाधार गमावलेला आहे। त्यामुळे असे आरोप करणं, असे ते आरोप करत राहतात। पण असं आहे की त्याच्या ज्या आरोपांमध्ये तथ्यच नाही आहे, फक्त काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते राधाकृष्ण विखे पाटील आणि एकंदरीतच विरोधकांमध्ये कधीच एकोपा नव्हता अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलेला आहे। कॅमेरामन राजेश बन्यारसह मी चेतन नावरे, लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।